1 जानेवारीची सुरुवात ही नवीन वर्षात पदार्पण होत असल्यामुळे संपूर्ण जनता आनंद उत्सवात असते. पण आपण मात्र शौर्य दिनाची आतुरतेने वाट बघत राहतो. आणि का नाही बघणार आहोत? कारण का तो आपल्या आत्मसन्मानाचा, अस्तित्वाचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी आपण खूप आनंदाने तो दिवस साजरा केला. एक दिशाहीन आनंद साजरा करता येणार नाही, तर त्याचविषयी आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. काय आहे भीमा कोरेगावची लढाई? तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इ.स. 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशव्या गटामध्ये झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉन्टन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फेंट्री तुकडीचे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते. काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्याच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकात मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 2,000 सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई ही इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. यालाच विरोध म्हणून महार सैनिकांनी आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्याविरुद्ध लढले आणि विजयीही झाले. 1800च्या दशकात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागले गेले होते. त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूरकर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झाले होते. कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या सन्मानार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंची विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे कोरली. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे, वन ऑफ द ट्रिम्प्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. महार सैनिकाच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, विशेषतः पूर्वाश्रमीचे महार, अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांना जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. नवीन वर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय संविधान.